हाय, हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. मी सीमा स्वागत करते माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये. आता वाजलेले आहेत सकाळचे 8:15 आणि आता 8:15 म्हटल्यानंतर इतका वेळ म्हणजे झालाय का बेडरूमचं सगळं आवरायला वगैरे. तर असं काही नाहीये. मी सकाळी जवळपास 5:30ला उठली होती. मुलांचा डब्बा वगैरे करून दिला आणि थोडीशी मॉर्निंग वॉकला देखील जाऊन आलेली. त्यानंतर मी माझे अंघोळ पाणी वगैरे करून हे जे असंच मी सगळं किचन आणि बेडरूम ठेवलं होतं, तर त्यानंतर मी हे सगळं आवरायला घेते. कारण की कितीही म्हटलं तरी ठराविक वेळेमध्ये ठराविकच आपली कामं होतात. आपण कितीही घाई केलं तरी पण ती कामं होत नाहीत. त्यामुळे उगाच घाई गडबडीमध्ये कामं करून अस्ताव्यस्त किंवा मग कशी तरी कामं करून ती उरकण्यामध्ये माझा कल नसतो. कामं करायची तर व्यवस्थितच कामं करायची. तर आता इथे मी बेडची जी बेडशीट होती ती झटकली. अंथरुणं वगैरे इथे ब्लँकेट वगैरे ठेवलेले आहेत, त्याला व्यवस्थित झाकून घेतलेलं आहे आणि केस धुतले होते तर ते थोडेसे झटकून घेऊन व्यवस्थित मी त्याला क्लच केलेलं आहे. आता झाडू मारून घेते. तसं पाहायला गेलं तर सकाळी उठल्याबरोबर पारुसं काढलं पाहिजे, म्हणजे झाडू मारून घेतला पाहिजे. पण सकाळी उठल्यानंतर जर आपण झाडू वगैरे मारत बसले ना तर मग मुलांचा डबा बनवायला उशीर होईल. कारण की कसं आहे, 5:20ला जरी मी उठले आणि 5:30ला डब्बा बनवायला जरी मी घेतला तरच माझा मुलगा 6:20 किंवा 6:25ला घराच्या बाहेर पडू शकतो. त्यामुळे मला डब्बा बनवणं सगळ्यात महत्त्वाचं आधी वाटतं. म्हणून मी काय करते, पहिला मुलाचा डब्बा वगैरे बनवून घेते, त्याला व्यवस्थित तयारी वगैरे करून कॉलेज आणि शाळेमध्ये दोघं जर गेली की मग नंतरचा निवांत माझ्यासाठी असतो. त्या वेळेमध्ये नंतर ही जी शिल्लक राहिलेली कामं आहेत ते मी करून घेऊ शकते. तर इथे ना मी झाडू वगैरे मारून घेते आणि 8:15 जसं की मी सांगितलं, आता जवळपास 8:30 होत आलेले आहेत. पण त्याच्या आधीच मी माझे कपडे मशीनमध्ये लावले होते आणि एकीकडे माझा डबा चालू होता तर दुसरीकडे माझे कपडे देखील वॉश होत होते वॉशिंग मशीनमध्ये. त्यामुळे सकाळी 8 ते 8:15 वाजेपर्यंत माझी बऱ्यापैकी कामं झालेली असतात. मुलांचा डब्बा, पिण्याचं पाणी, किचनचं सगळं आवराआवर होऊन कपडे वगैरे सगळे धुवून झालेले असतात आणि आज मला थोडासा वेळ होता म्हणून मी मॉर्निंग वॉकला देखील जाऊन आलेली आहे. आता हे जे तुम्ही झाडू मारत असताना मला पाहिलं असेल की मी इथे ना बसून झाडू मारते. कारण की बसून झाडू मारला तर मला असं वाटतं झाडू व्यवस्थित लादीला लागला जातो आणि व्यवस्थित लादीवरची जी धूळ वगैरे आहे, कोपऱ्यामधला जो कचरा वगैरे आहे तो व्यवस्थित झाडता येतो. आता व्यवस्थित मी घर वगैरे झाडून घेतलं तोपर्यंत इथे किचनमध्ये आलेली आहे. झाडू मारून झाल्यानंतर मी क्लास घेतलेला आहे आणि क्लास घेऊन झाल्यानंतर लादी पुसलेली आहे. कारण की इतकं सगळं मला आता एकाच व्हिडिओमध्ये दाखवणं अशक्य होतं. क्लास घेऊन झाल्यानंतर मी किचनमध्ये आलेली आहे आणि आता इथे आजचा जो स्वयंपाक आहे, वरण भाताचा कुकर लावून घ्यायचा आहे आणि भाजी चपाती सकाळीच बनवली होती त्यामुळे भाजी चपातीचं काही टेन्शन नाहीये. तर इथे वरण भाताचं कुकर मी लावून घेते. वरण भात ना माझ्या लहान मुलाला फार आवडतो. त्याला रोज जरी वरण भात दिला तरी तो आवडीने खातो. त्यामुळे काय आहे ना, मला 2 ते 3 दिवसाआड वरण भात त्याच्यासाठी करावाच लागतो. तर इथे मी वरण भाताचं कुकर लावून घेतलेलं आहे आणि इथे बाजूलाच कुकरच्या बाजूला एक सफेद कलरचं बाउल दिसतंय. त्यामध्ये मी तूप काढण्यासाठी जी साई काढून ठेवते. जवळपास ही साई 15 ते 20 दिवसाची असेल. बऱ्याचदा असं होतं की बऱ्याच जणींकडनं मी ऐकलेलं आहे की तूप काढत असताना त्यांच्या घरामध्ये तूप कढत असताना साधारणपणे तुपाचा आंबटसर असा वास येतो. तर त्याचं 2 कारणं आहेत. तर एक कारण म्हणजे ही जी आपण साई काढतो, मलाई वगैरे फुल फॅट दुधावरची काढतो, तर ती काढून झालेली साई जी आहे ती फ्रीजमध्ये ठेवायची नाही. जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवत असाल तर हमखास 100% तूप कडवत असताना आंबटसर त्या साईचा वास येतोच येतो. त्यामुळे काय करायचं की ही जी आपण मलाई काढून ठेवलेली आहे, साई काढून ठेवलेली आहे, ती बाउलमध्ये काढायची आणि तो बाउल फ्रीजमध्ये न ठेवता डायरेक्ट फ्रीझरमध्ये ठेवायचा. तर फ्रीझरमध्ये तुम्ही महिनाभर जरी ठेवलं ना, ती साई अजिबातच खराब होत नाही. बरं, यामध्ये जर नंतर तुम्हाला जर विरजण घालायचं तुम्ही घालू शकता किंवा मग डायरेक्ट तुम्हाला जर तसंच लोणी काढायचं असेल तसंच देखील लोणी काढू शकता. विरजण न घालता देखील लोणी खूप उत्तम प्रकारे निघतं. आता इथे मी डाळ आणि भात व्यवस्थित धुवून कुकरला लावून घेतलेले. कुकर मी ठेवून घेते आणि मग हे जे काढलेली साई आहे ती व्यवस्थित फेटून घेणार आहे.
कमीत कमी वेळेमध्ये कामं कशी पटकन उरकावीत आणि घर कसं मॅनेज करावं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडंफार शिकलेलोच आहोत. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं नियोजन आहे ते म्हणजे सकाळी लवकर उठणं. तुम्ही जर सकाळी 5 किंवा 5:15 5:30ला जरी उठत असाल तरी तुमची कामं 9:30च्या आसपास सगळी होऊन जातात. आता इथे मी रोजच 5:30ला उठत असते. 5:30ला उठल्यामुळे सकाळीच भाजी चपाती होऊन जाते. पाणी 7ला येतं त्यामुळे कसं होतं की लगेचच मी कपडे वगैरे मशीनला लावून टाकते. त्यामुळे कपडे देखील 8 वाजेपर्यंत होऊन जातात आणि त्यानंतर उरलेलं जे काही स्वयंपाक असेल तो तुमचा आणि घरातली साफसफाई असं हे सगळं जर म्हणाल तर 10 10:30 पर्यंत तुमची घरातली एकंदरीत सगळीच कामं होऊन जातात. म्हणजेच तुमचा जो नंतरचा राहिलेला वेळ जो आहे तो तुम्ही स्वतःला देऊ शकता किंवा मग त्या वेळेमध्ये तुम्ही इतर ॲक्टिव्हिटी स्वतःसाठी करत असाल किंवा दुसरे काही कामं असतील तर ते तुम्ही करून घेऊ शकता. बरं असो, आता इथे मी ही जी साई आहे तर ती अशा प्रकारे व्हिस्करने फेटून घेत आहे. तर आता तूप काढायचं आहे आणि ही बाकीची उरलेली कामं देखील उरकून घ्यायची. त्यामुळे ते सगळ्यात महत्त्वाचं एक काम करायचं. साई जी आहे ती अगोदरच काढून ठेवायची, रूम टेम्परेचरला आणायची आणि साई काढण्यासाठी आपल्याला इथे मिक्सरचं भांडं किंवा मग बिटर मशीन याचा आपण अजिबातच वापर करणार नाहीत. कमीत कमी भांडी काढायची, कारण की मग नंतर देखील ती जास्त काढलेली भांडी आपल्यालाच घासावी लागतात. त्यामुळे ट्रिक अशी वापरायची की प्रत्येक काम करत असताना माझं काम सोपं कसं होईल याकडे शक्यतो माझा कल असतो. तर आता हा जो बाऊल आहे यामध्ये साई मी व्यवस्थित फेटून घेतली आणि नंतर थोडासा मोठ्या बाऊलमध्ये ती साई काढून घेतलेली, कारण की यामध्ये मला थोडंसं पाणी घालून पुन्हा ती साई फेटून घ्यायची आहे. आणि ही साई जी आहे ना यामध्ये अजिबातच मी थंड पाणी वगैरे फ्रीजचं घालणार नाहीये. साधं फिल्टरचं पाणी घालून घेतलेलं आहे आणि आता ते यामध्ये मिक्स करून घेते. अगदी 2 ते 3 मिनिटामध्ये नंतर जर तुम्ही हे व्हिस्कर अशा पद्धतीने गोलाकार पद्धतीने फिरवलं की लगेचच सगळं लोणी जे आहे ते सेपरेट होऊन जातं. अजिबातच त्याला जास्तीचा वेळ लागत नाही. तूप काढत असताना ना आज बरेचसे विचार माझ्या डोक्यामध्ये चालू आहेत आणि माहिती नाही का कधी-कधी असं होतं की म्हणजे आपणच इतके बिझी आहोत का? म्हणजे तसं पाहायला गेलं तर माझ्यासारख्या भरपूर अशा महिला असतील की त्या फक्त घरकाम, मुलं आणि घर सगळं सांभाळून इतरही कामं करत असतील. तर इथे ना मी माझे 2 वेळचे सकाळचे क्लासेस, बॅचेस असतात ते घेते आणि त्यानंतर माझ्या मुलांकडे बघून हे सगळं घरातलं काम करत असते. तर ही काही गोष्ट मी एकटीच करते किंवा खूप जगावेगळी गोष्ट आहे अशातला प्रकार नाहीये. बऱ्याचशा महिला तारेवरची कसरत करून आपलं घर संसार सांभाळत असतात आणि बाकीच्या ज्या महिला असतात मी असं म्हणत नाही की त्या कामं वगैरे करत नाही. त्यांचं देखील खूप मोठं योगदान आहे त्यांच्या संसारामध्ये. पण हा जो एक्स्ट्राचा जो वेळ आहे, ज्यांना मेड वगैरे असतील तर त्यांनी आपला जो एक्स्ट्राचा वेळ आहे त्यांनी त्या वेळेमध्ये काहीतरी उपयोगी पडणारी कामं देखील केली पाहिजेत असं माझं प्रामाणिक मत आहे. कारण की कधी-कधी मला ना ही 24 तासामधला बराचसा वेळ तो देखील अपुरा पडतो आणि असं वाटतं की म्हणजे ज्या महिलांकडे इतका वेळ असतो त्या वेळेमध्ये त्या महिला काय करत असतील बरं. तर असो, तर आज माझ्या डोक्यामध्ये थोडासा विचार घोळत होता म्हणून मी सहजच तुमच्याशी तो शेअर करावा असं मला वाटलं. तर ते विचार काय होते ते देखील मला तुम्हाला सांगायला आवडेल. बाई गं, जरा स्वतःकडे बघायला शिक. आरशात पाहून काय होणार आहे? आरशात आपण नसतो तर आपलं प्रतिबिंब असतं. तुझ्या आत दडलेल्या चांगल्या सुप्त गुणांचं काय? जे बाहेर आले तर तुझं अस्तित्वच बदलतील. उगाच रंगरंगोटी करून निरखू नको स्वतःला. ते तर फक्त बाहेरचं सौंदर्य आहे. 4 माणसात उणे-धुणे नको कोणाचे. वाचा तुझी मधाळ खरी असती तर 4 माणसे तुझ्या प्रेमात पडली असती. इज्जत, मान, सन्मान खरा तुझा दागिना. कशाला हवीये दुसऱ्यांची अवहेलना. तर आता असं का वाटलं ते देखील मी तुम्हाला सांगते. बऱ्याचदा आपण आपल्या मैत्रिणींमध्ये किंवा मग शेजारी पाजाऱ्यांच्या आपले जे फ्रेंड सर्कल असतं त्याच्यामध्ये गप्पा गोष्टी करत असतो आणि ह्या गप्पा गोष्टी करत असताना बऱ्याचदा आपल्याला काही गोष्टी समजत असतात, काही गोष्टी आपल्याला खटकत असतात. म्हणजेच आपण मस्तपैकी गप्पा गोष्टी करत असताना गॉसिपिंग देखील तिथे चालू असतं. पण खरंच या गॉसिपिंगने काही आपल्याला मिळणार आहे का? काही फायदा होणार आहे का? किंवा एखाद्याला नावं वगैरे ठेवून
तिचा फायदा होणार आहे की आपला फायदा होणार आहे, तिचं नुकसान होणार आहे की आपलं नुकसान होणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या सगळ्या व्यर्थ आहेत. जर आपण सगळ्यांशीच प्रेमाने आणि आपुलकीने जर बोललो आणि आपल्या नजरेतून सगळ्या जगाला त्याच दृष्टीने जर बघितलं तर खरंच सगळेजण आपल्याला खूप म्हणजे चांगलंच समजण्याचा प्रयत्न करतील. इथे आपल्याला जास्त काही एक्स्ट्रा एफर्ट घेण्याची देखील गरज नाहीये. खूप साधं सरळ जीवन आहे आपलं आणि जीवन जे आहे ते खूपच कमी आहे आपलं आणि ह्या कमी वेळेमध्ये आपण उगाचच गोसिपिंग करून किंवा मग एखाद्याला पाठीमागे बोलून या व्यर्थ गोष्टी करण्यात काय फायदा आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. कमी जीवन आहे, आनंदाने जगा, सगळ्यांशी प्रेमाने बोला, सगळ्यांशी प्रेमाने वागायला आपण शिकूया. असंच आज मला वाटत होतं कारण की काही गोष्टी ज्या डोक्यात घोळत होत्या त्या कुठे ना कुठेतरी मला व्यक्त करायला पाहिजे होतं किंवा मग मला व्यक्त करावंसं इथे वाटलं. तर असो, तर इथे मी हे जे लोणी आहे ना इतकं लोणी आता निघालेलं आहे आणि आता हे जे लोणी आहे ते 2 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचं. आता हे जे लोणी 2 पाण्याने धुवून घेतल्यानंतर काय होईल की त्याची जी बेरी निघणार आहे ती कमीत कमी बेरी निघून तयार होते आणि मस्त तूप असं आपलं निघतं. बरं मी तुम्हाला सांगितलं होतं, की ही जी साई आपण फ्रीझरमध्ये ठेवली, की त्या साईचा वास देखील येत नाही आणि तूप कढवताना अजिबातच त्या तुपाचा आंबटसर वास येत नाही. मस्त तुपाचा असा खमंग सुगंध येतो आणि पूर्ण घरभर तो दरवळतो. आता हे जी आहे ही साई 2दा पाण्यामध्ये धुवून घेणार आहे आणि याच भांड्यामध्ये धुणार आहे. तुम्ही पाहत असाल, की जास्तीत जास्त हे एक व्हिस्कर आहे आणि एक मलईचं भांडं जे मी फ्रीझरमध्ये ठेवलेलं तेच आणि दुसऱ्या भांड्यामध्ये मी पुन्हा एकदा मलई फेटून घेतलेली ते भांडं आहे आणि तिसरा जो आहे तो पॅन आहे त्याच्यामध्ये आपण तूप कढवून घेणार आहोत. फक्त 3 भांडे घेतलेली आहेत आणि 3 भांड्यामध्ये इथे आपलं तूप बनवून तयार होणार आहे. जास्त काही भांडी काढायची नाही कारण की ती आपल्यालाच नंतर घासावी लागणार आहेत. आता तिसऱ्यांदा हे लोणी धुत आहे आणि तिसऱ्यांदा लोणी धुत असताना पाणी देखील तुम्ही पाहू शकता जास्त काही दुधाचा अंश यामध्ये दिसत नाहीये. स्वच्छ असं लोणी बनवून तयार झालेलं आहे. याला आता आपण काढून घेणार आहोत आणि कढवण्यासाठी या भांड्यामध्ये ठेवणार आहोत. आता सगळ्यात महत्त्वाची टीप लोणी कढवत असताना स्टीलचं किंवा मग लोखंडी भांडं न घेता जर तुमच्याकडे नॉनस्टिकचं भांडं असेल तर ते तुम्ही घेऊ शकता. नसेल तर मग तुम्ही इतर भांडे वापरले तरी देखील काहीही प्रॉब्लेम नाही. आता नॉनस्टिकचंच का? कारण की नॉनस्टिकच्या भांड्यामध्ये थोडीफार बेरी ही तळाला जरी लागली तरी सहजपणे ती निघते आणि स्वच्छ करायला जास्त काही त्रास होत नाही. आता जर घरामध्ये लहान मुलं असतील किंवा मग तुम्ही पावभाजी म्हणा किंवा मग इतर कुठल्याही गोष्टीसाठी जर तुम्हाला घरगुती लोणी खावंसं वाटत असेल तर हे लोणी ना काय करायचं एका डब्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये लोणी ठेवून द्यायचं आणि हा जो डबा आहे हा फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा किंवा फ्रीझरमध्ये. मस्तपैकी जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही हे ताजं लोणी घरचं खाऊ शकता. आणि त्यातल्या त्यात जर लहान मुलं असतील घरामध्ये खेळणारी, मस्ती करणारी, तर त्यांना ना लोणी आवर्जून खाऊ घालायचं. आता फॅटी ॲसिड आहे या लोणीमध्ये आणि भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम देखील आहे. खूप पौष्टिक आहे हे लोणी आणि त्यातल्या त्यात यामध्ये घरी काढलेलं असल्यामुळे कुठलंही केमिकलचा वापर अजिबातच यामध्ये केलेला नाहीये. या लोण्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि मस्तपैकी हे लोणी गरमागरम भाकरीला लावून जर मुलांना दिलं ना, आवर्जून ही मुलं आवडीने खातात. आता लोणी कडवत असताना मी काय करते यामध्ये मी थोडंसं मीठ घालते, थोडीशी हळद घालते. आता हळद का घालायची कारण की बऱ्याचदा लोणी किंवा मग लोण्याचं जे बेरी असतं ते खाल्लं की आपला घसा पकडतो आणि तो पकडू नये म्हणून आपण यामध्ये थोडीशी हळद वगैरे घालणार आहोत आणि थोडीशी तुळशीपत्र घालायची. तुळशीपत्र किंवा मग हळदीचं पान किंवा मग खाऊचं पान किंवा मग वेलची किंवा दालचिनी घालून तुम्ही छान असं तूप कडवू शकता. आता थंडीचं सीझन सुरू आहे आणि थोडंसं म्हणतात ना सर्दीसारखं असं थोडंसं आपल्याला होतं. तर म्हणून मी काय केलं एका छोट्या टोपामध्ये दूध घेतलेले आणि त्यामध्ये थोडीशी हळद घालून थोडीशी तुळशी घालून ते दूध मी उकळवून घेणार आहे आणि ते उकळलेलं दूध मी घरात म्हणजे माझ्या मिस्टरांना प्यायला देणार आहे. कारण की सर्दीचा इफेक्ट थोडासा त्यांच्यावरती जाणवतोय, घसा थोडासा खवखवतोय. त्यामुळे मग मी काय करते अशा पद्धतीचं दूध बनवून देते. तर दुधात आणि या लोण्यामध्ये मी थोडी-थोडी तुळशीची पानं घालून दिलेली आहेत आणि आता हे दूध पण उकळवून घेणार आहे आणि लोणी कडवून घेणार आहे. आता लोणी कडवत असताना कधीही फुल गॅस ठेवायचा नाही. स्लो गॅसवरती लोणी कडवून घ्यायचं. लोणी कडवत असताना ते उतू जाण्याची शक्यता असते. त्यामुळे एकतर तुम्ही लोणी कडवत असताना गॅस स्लो ठेवा किंवा मग लोणी कडवत असताना मध्ये-मध्ये तुम्ही चमच्याने ढवळत राहा.
दूध उकळलेलं आहे कपामध्ये ओतून यांना देते आणि बऱ्याचदा लहान मुलांना म्हणजे माझ्या मुलांना देखील घशामध्ये खवखव किंवा सर्दीसारखं होत असेल ना, तर याच दुधामध्ये थोडीशी 2 ते 3 काळी मिरी ठेचून घालायची, आलं थोडंसं ठेचून घालायचं, तुळशी घालायची आणि हळद घालायची आणि छान असं दूध उकळवून मुलांना द्यायचं. जी सर्दी किंवा कफ वगैरे असेल ना, तर तो 1 ते 2 दिवसामध्ये सगळं निघून जातं. आता हे बघा, हे लोणी कडत आलेलं आहे. आता उकळी फुटलेली आहे त्याला. तर काहीच मिनिटामध्ये आता तूप देखील तयार होऊन जाईल. आता सकाळी मुलांच्या डब्याला मी सांडग्याची भाजी दिली होती. आता सांडगे म्हणजे मिक्स डाळीचे जे वडे आपण बनवतो उन्हाळी वाळवणातले, तर ती भाजी मी बनवली होती. चपाती बनवली होती. तर ती भाजी आणि चपाती आहे आणि वरण-भाताचा कुकर देखील झालेला आहे. तर इथे मी वरणला देखील फोडणी देऊन घेणार आहे. आज जे मी काही स्त्रियांबद्दल माझं मनोगत मांडलं ते कोणाला उद्देशून असं नव्हतं. फक्त माझ्या मनामध्ये असे विचार आले. बऱ्याचदा आपल्या अवतीभोवती अशी माणसं असतात की जी आपल्याला समोर आली की थोडीशी निगेटिव्ह वाइब्स यायला लागतात आणि त्यामुळे अशा माणसांपासून आपण थोडंसं दूरच राहायचं. कारण की अशी माणसं जर आपण जास्त त्यांच्या संपर्कात जर आलो तर आपला दिवस देखील निगेटिव्ह थॉटने आणि वाइब्सने पूर्णपणे भरला जातो. म्हणून ह्या माणसांशी कमीत कमी बोलायचं, शक्य जमल्यास तर 4 हात लांबच राहायचं. तर आता इथे मी वरणला बाजूला फोडणी दिलेली आहे आणि तूप देखील आता बनून तयार झालेलं आहे. आता गार झालं ना, की हे तूप मी भरून घेणार आहे आणि वरण झालं, की लगेचच मी जेवण करून किचनचा ओटा साफ करून घेणार आहे. तोपर्यंत एक रेस्ट घेणार आहे, झोप घेणार आहे आणि संध्याकाळच्या क्लासची तयारी माझी सुरू होणार आहे 4 ते 6. तर आजच्यासाठी फक्त इतकंच. भेटू पुन्हा नवीन एका इंटरेस्टिंग व्लॉग सहित. तोपर्यंत बाय.